नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत महत्त्वाची इतिहास या विषयावरील वन लाईनर प्रश्न उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आपला वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, जॉन मथाई हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, 19 डिसेंबर 1961 रोजी भारतातील कोणते राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले? तर गोवा हे राज्य 1961 मध्ये पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्यात आले होते. आपला आजचा पुढचा प्रश्न असणार आहे, भारतीय वृत्तपत्रांना स्वतंत्र देण्याच्या उद्देशाने प्रेस काउन्सिलिंग ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर 1978 रोजी भारतीय वृत्तपत्रांना स्वतंत्र देण्याच्या उद्देशाने प्रेस काउन्सिलिंग ॲक्ट हा संमत करण्यात आला होता 1978 या साली. पुढचा प्रश्न आहे आपला, ब्रिटिश साम्राज्यवाद यांनी कोणत्या वर्षी भारतात दुष्काळ संहिता घोषित केली? तर 1883 या साली भारतामध्ये दुष्काळ संहिता घोषित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता. पुढचा प्रश्न आहे, 1911 मध्ये कोणाच्या काळात भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली होती? तर लॉर्ड हार्डिंग्ज याच्या काळामध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, बंगालची वादग्रस्त फाळणी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी घोषित झाली होती. पुढचा प्रश्न असणार आहे, बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना कोणी मांडली होती? तर सर विल्यम वॉर्ड याने बंगालच्या फाळणीची मूळ संकल्पना मांडली होती. पुढचा प्रश्न असणार आहे, बंगालच्या फाळणीस विरोध करणारे एकमेव ब्रिटिश कोण होते? तर हेनरी कॉटन हे एकमेव ब्रिटिश होते ज्यांनी बंगालच्या फाळणीसाठी विरोध केला होता. तर हे लक्षात ठेवा, हे खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की बंगालच्या फाळणीस विरोध करणारे एकमेव ब्रिटिश कोण होते? तर सर हेनरी कॉटन हे बंगालच्या फाळणीस विरोध करणारे एकमेव ब्रिटिश व्यक्ती होते. पुढचा प्रश्न आहे आपला, 1905 मध्ये स्वदेशी चळवळ कोणत्या कारणासाठी सुरू झाली होती? तर ही चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावास अनेक घटक कारणीभूत असले तरी कोणत्या व्हाईसरॉयचे आक्रमक विस्तारवादी धोरण यामध्ये प्रामुख्याने कारणीभूत मानावयास हवे? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 1857च्या उठावामध्ये अनेक कारणांपैकी लॉर्ड वेलेस्ली याची तैनाती फौजेचा कायदा आणि संस्थाने खालसा धोरण हे अत्यंत महत्त्वाचे कारण मानण्यात आले होते. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, 1857च्या उठावात बराकपूर येथील उठावाचे मुख्य कारण काय होते? तर चरबी लावलेली काडतुसे हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं कारण ठरलं होतं, कारण ब्रिटिश आर्मीमध्ये हिंदू सैनिक आणि मुस्लिम सैनिकाचा समावेश होता आणि ही जी चरबी लावलेली काडतुसे आली होती याच्यामध्ये गाईचं मांस आणि डुकराचं मांसाचा वापर केला गेला होता. तर ज्यावेळेस ही काडतुसे आपण यूज करत होतो तर हे आपल्याला दातांनी चरबी काढावी लागत होती काडतुसावरची. त्याच्यामुळे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळेच हा 1857च्या उठावाचं मुख्य कारण बराकपूर येथील उठावाचं ठरलं होतं. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, मानवतावादी दृष्टिकोन व भारतीयाबद्दलची आस्था यामुळे भारतात कमालीची लोकप्रियता लाभलेला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा करणारा उदारमतवादी व्हाईसरॉय म्हणून कोणाचे नाव घ्यावयास हवे? बरोबर उत्तर असणार आहे लॉर्ड रिपन. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक तसंच वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणूनही ओळखलं जातं. तर हे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? तर लॉर्ड रिपन असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. पुढचा प्रश्न आहे आपला, लॉर्ड रिपन याच्या कारकिर्दीत गाजलेले 1883चे एल्बर्ट विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर पुढील बाबीशी संबंधित असणार आहे, भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपीचे खटले चालवण्याचा अधिकार
नंबर 2 भारतीयांना द्यावयाच्या शैक्षणिक सुधारणा. नंबर 3 भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा. आणि नंबर 4 युरोपियन न्यायाधीशांना भारतीयावरील खटले चालवण्याचा अधिकार. तर ह्या सर्व गोष्टींशी, ह्या सर्व बाबींशी हे विधेयक संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे आपला, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, 1857चा उठाव हे भारताचे स्वतंत्र युद्ध होते असे कोणी म्हटले? तर न. फाटक यांनी म्हटले होते. पुढचा प्रश्न असणार आहे, प्लासीच्या लढाईने जून 1757 मध्ये भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. तर 1764च्या कोणत्या युद्धाने हा पाया मजबूत झाल्याचे मानले जाते? उत्तर आहे बक्सारचे युद्ध, जे 1764 मध्ये झाले होते. तर या युद्धाच्या नंतर इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये मजबूत झाल्याचे मानले जाते. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरोधात कोणी परिषद भरवली होती? तर वीरा शिंदे यांनी देवदासी या प्रथेविरोधात मुंबई प्रांतामध्ये परिषद भरवली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतात 1953 मध्ये भाषावर राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला? तर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले होते? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश हे राज्य. पुढचा प्रश्न आहे आपला, हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती? तर सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न असणार आहे, प्रबोधन काळात दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरोधात कोणी आवाज उठवला? तर पेरियार नायकर यांनी प्रबोधन काळामध्ये दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरोधात आवाज उठवला होता. पुढचा प्रश्न आहे आपला, मुरुड फंडाची स्थापना कोणी केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकर यांना डी.लिट. या पदवीने सन्मान कोणत्या विद्यापीठाने केला? तर उस्मानिया या विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डी.लिट. पदवी दिलेली होती किंवा या पदवीने सन्मान केलेला होता. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला? सप्टेंबर 1918 या साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा केला होता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते? तर नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी 1861च्या कायद्यानुसार उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1869 मध्ये मुंबई स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर भाऊ दाजी लाड हे 1869 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे आपला, गांधीजी आपले राजकीय गुरु कोणाला मानत असत? गोपाळकृष्ण गोखले यांना गांधीजी आपले राजकीय गुरु मानत असत. पुढचा प्रश्न आहे, स्टेट्स अँड मायनॉरिटी हा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1884 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पास केलेले एल्बर्ट बिलाविरोधात ओरड उठताच हिंदी लोकांच्या न्याय मागण्यांसाठी प्रति आंदोलन सुरू करण्यात प्रामुख्याने कोणाचा पुढाकार होता? तर फिरोजशाह मेहता यांचा पुढाकार होता. पुढचा प्रश्न आहे, 1904 साली लॉर्ड कर्झनने मंजूर केलेल्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून विद्यापीठांच्या स्वायत्तसंबंधी आग्रह कोणी धरला होता? तर फिरोजशाह मेहता यांनी स्वायत्त संस्थेचा आग्रह धरला होता.
पुढचा प्रश्न आहे आपला, न्यायाधीश रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाबरोबर काही काळ संयुक्तपणे घेतले गेले? तर सामाजिक परिषद या संस्थेचे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाबरोबर काही काळ संयुक्तपणे अधिवेशन घेण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीश रानडे यांनी कोणत्या कोणत्या सभा स्थापन केल्या? नंबर 1 आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळी, नंबर 2 आहे सार्वजनिक सभा, नंबर 3 आहे सामाजिक परिषद आणि नंबर 4 आहे औद्योगिक परिषद. या सर्व सभांची स्थापना न्यायाधीश रानडे यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, मोर्लो मिंटो सुधारणा कायदा या नावाने कोणत्या वर्षीचा कायदा ओळखला जातो? तर 1909चा कायदा हा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते? तर ते ब्रह्मदेश या देशाचे राजा होते. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या समाजसुधारकाने भारतीय राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली होती? तर न्यायाधीश रानडे या समाजसुधारकाने भारतीय राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1857च्या उठावाबद्दल पहिले स्वतंत्र युद्ध असे उद्गार कोणी काढले? तर वि. दा. सावरकर यांनी हे उद्गार काढले होते. पुढचा प्रश्न आहे, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिस याने कायमधारा पद्धत सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ कोणी उभारली? तर गुरु राम सिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळीच उभारली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे आपला, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण होते? उत्तर असणार आहे पोर्तुगीज हे परकीय राज्यकर्ते भारतातून सर्वात शेवटी जाणारे राज्यकर्ते होते. पुढचा प्रश्न आहे आपला, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर आचार्य कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? सम्राट अशोक हे कलिंग युद्धाशी संबंधित नाव असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? तर बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर मोहन भागवत हे सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर सी. राजगोपालाचारी यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? तर अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. पुढचा प्रश्न आहे, होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ॲनी बेझंट यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, राजा कनिष्क हा कोणत्या राजवंशाचा होता? तर कुशाण या राजवंशाचा राजा कनिष्क होता. इसवी सन पूर्व 120 ते 162 या कालखंडामध्ये. पुढचा प्रश्न आहे, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होते? तर स्वतंत्र भारत या नावाने साताऱ्याचे प्रति सरकार पाक्षिक प्रसारित करत होते किंवा प्रकाशित करत होते. पुढचा प्रश्न आहे आपला, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, 1962च्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले होते? तर मेजर सोमनाथ शर्मा यांना 1962च्या भारत चीन युद्धामध्ये परमवीर चक्र प्राप्त झाले होते. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले होते? तर 1911ला जन गण मन हे राष्ट्रगीत गायले गेले होते. पुढचा प्रश्न आहे आपला, सन 1931 कराची येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती?
तर सरदार वल्लभभाई पटेल यांची निवड झाली होती. पुढचा प्रश्न असणार आहे, खान अब्दुल गफार खान यांना सविनय कायदेभंग चळवळीच्या कोणत्या सरकारने अटक केल्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शहरात सरकारचे अस्तित्व 8 ते 10 दिवसांसाठी जवळपास संपुष्टात आल्यासारखे झाले होते? तर पेशावर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, सन 1935च्या भारत सरकारविषयक कायद्याची संभावना शक्तिशाली असलेले पण इंजिन नसलेले यंत्र अशा शब्दात कोणी केली होती? तर पंडित नेहरू यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद भारतात सामील झाले तो दिवस कोणता? तर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादवर ऑपरेशन पोलो करण्यात आलं होतं, ज्याच्यानंतर निजामाने शरणागती पत्करली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं होतं किंवा सामील झालं होतं. पुढचा प्रश्न आहे आपला, हैदराबाद मुक्ती संग्रामात भारताला अनुकूल पार्श्वभूमी कोणी तयार केली होती? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी भारताला अनुकूल अशी परिस्थिती किंवा पार्श्वभूमी तयार केली होती. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण? तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य केले होते. पुढचा प्रश्न आहे, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली? तर आ.क. वाघमारे यांनी 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू हे फैजपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीत सुमंताचे काम काय होते? तर परराज्याशी संबंध ठेवणे हे सुमंताचे कार्य होते. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणता राजनीतीपर ग्रंथ रचला? तर बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांनी रचला होता. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते? तर ॲलन ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? तर 1920 या वर्षी शाहू महाराजांनी घटस्फोटाचा कायदा संमत केला होता. पुढचा प्रश्न आहे, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर आचार्य विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला होता. प्रश्न पुढचा आहे, कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? तर लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणते वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले होते? तर सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू केले गेले होते. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रार्थना समाजाच्या वतीने सोशल सर्व्हिस ही संस्था कोणी स्थापन केली? तर नाम जोशी यांनी प्रार्थना समाजाच्या वतीने सोशल सर्व्हिस या संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, 1893 साली अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक सर्वधर्म परिषदेस भारतातर्फे उपस्थित राहून जगाला हिंदू संस्कृतीचे महत्त्व कोणी पटवून दिले? तर स्वामी विवेकानंद यांनी. पुढचा प्रश्न आहे, बंगालमध्ये रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली होती, ती 1897 मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची धर्मयुद्धाची क्रांतिकारी चळवळ 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कोणत्या संस्थेने प्रभावीपणे राबवली? उत्तर असणार आहे आर्य समाजाने. पुढचा प्रश्न आहे, 1875 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या आर्य समाजाची शाखा 1877 साली कोणत्या शहरात झाली? तर लाहोर या शहरामध्ये 1877 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेची स्थापना जरी महाराष्ट्रात झाली
तरी तिचे कार्यक्षेत्र अधिकाधिक उत्तर भारतात पसरले आहे. तर आर्य समाज या संस्थेचे. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर महात्मा फुले यांचा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जसा प्रश्न आलेला आहे तसेच प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला डायरेक्टली प्रश्न इथे पाहायला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य कोणत्या संघटनेने केले? तर प्रार्थना समाजाने अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन केले होते. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक न्यायाधीश म. गो. रानडे यांनी विविध प्रांतातील समाजसुधारकांना एकत्रित आणण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती? तर सामाजिक परिषद ही संस्था न्यायाधीश रानडे यांनी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, 1875 साली अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे कर्नल एंट्री स्टील एल्कॉट आणि मॅडम ब्लवत्स्की यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, PS ऑफिशियल सोसायटीने भारतात स्वतंत्रपणे कार्य करण्यापूर्वी काही काळ खालीलपैकी कोणत्या संस्थेबरोबर कार्य केले? तर आर्य समाज या संस्थेबरोबर यांनी काही काळ कार्य केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले? तर शिरीष कुमार या शाळकरी मुलाने हौतात्म्य स्वीकारले होते. प्रश्न पुढचा आहे आपला, 1866 साली केशवचंद्र सेन यांनी ब्रह्म समाजात फूट पाडून भारतीय ब्रह्म समाज ही संस्था शाखा सुरू केली. यावेळी देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील मूळ ब्रह्म समाजास कोणत्या नावाने ओळखले जाऊ लागले? तर आदि ब्रह्म समाज या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न आहे, 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजाराम मोहन राय यांचे निधन झाले? तर ब्रिस्टॉल या शहरामध्ये राजाराम मोहन राय यांचे निधन झाले होते. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाशी बऱ्यापैकी साधर्म्य असणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झाली होती? तर मुंबई या शहरामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, शूद्र अतिशूद्रांच्या वतीने उच्चवर्णीय यांच्या विरोधामध्ये लढा पुकारणारे व त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण? तर महात्मा फुले असं आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये केली? तर पुणे या शहरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, दलित पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक, मानव धर्माचा प्रसारक, स्त्रियांचा कैवारी, शेतकऱ्यांचा पोशिंदा असे शब्दामध्ये यथार्थपणे कोणाचे वर्णन करता येईल? तर महात्मा फुले यांचे वर्णन आपल्याला करता येईल. पुढचा प्रश्न आहे आपला, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले? तर ब्राह्मो समाज या संस्थेने केले होते. पुढचा प्रश्न आहे, 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणत्या समाज सुधारकाकडे होते? तर देवेंद्रनाथ टागोर या समाज सुधारकाकडे 1844 साली ब्राह्मो समाजाचे नेतृत्व होते. पुढचा प्रश्न आहे, संवाद कैमुती, मिरत उल अखबार, पर्शियन यासारख्या नियतकालिकांचे कर्ता म्हणून कोणास ओळखतात? उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे आपला, भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? तर दी बेंगॉल गॅझेट हे भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र होते. पुढचा प्रश्न आहे, राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला होता? तर दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने राजा हर्षवर्धनचा पराभव केला होता. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळवला होता? तर सिंगन द्वितीय या राजाने कोल्हापूरच्या शिलाहारावर विजय मिळवला होता. पुढचा प्रश्न आहे आपला, आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन राय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय? तर माणिक बंडोजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव आहे. तसेच यांना ब्रह्मभट या नावाने देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, 1829 साली लॉर्ड बेटिंग यांनी भारतातील सतीबंदीचा कायदा केला. या कामी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य कोणी केले होते?
तर राजाराम मोहन रॉय यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले होते. पुढचा प्रश्न आहे आपला, सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना कोणाशी केली जाते? तर बिस्मार्क यांच्याशी सरदार वल्लभभाई यांची तुलना केली जाते. पुढचा प्रश्न आहे, हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या जातीवादाचे स्वरूप स्पष्ट होते, ते आत्मचरित्र कोणते? तर माइन काम्फ या आत्मचरित्रामधून हिटलरचे जातीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. पुढचा प्रश्न आहे, पहिले विश्वयुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर 1914 साली पहिले विश्वयुद्ध सुरू झाले होते. तर दुसरे विश्वयुद्ध ही कधी झाले होते हेही आपण पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वप्रथम व्यापारानिमित्त आले होते. पुढचा प्रश्न आहे आपला, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला होता? लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये हा लोहमार्ग उभारला गेला होता. पुढचा प्रश्न आहे, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर वीर सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून अशीच व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगायला आवडेल की आपण चालू घडामोडीची डेली बेसिसवरती अपडेटची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण डेली बेसिसवरती येणाऱ्या चालू घडामोडी कव्हर करत आहोत. तर त्याही आपण आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.